नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो, आज 16 ऑगस्ट 2026. मित्रांनो, मॉडेलसह तुम्हाला आज अंदाज मला देता येणार नाही, कारण कामाच्या निमित्ताने मी आज जालना या ठिकाणावरून आपल्याला व्हिडिओ देत आहे. मित्रांनो, आज 16 ऑगस्टला राज्यात कुठे कुठे पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असतील ते प्रामुख्याने आपण जाणून घेऊ. यामध्ये मित्रांनो, घाटावर पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असतील. त्यामध्ये साधारणतः मित्रांनो कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, अकोले, नाशिक, पश्चिम या भागात पावसाच्या नोंदी होतील. त्याचबरोबर मित्रांनो पूर्व विदर्भातील नागपूर विभागात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होतील. यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, त्याचबरोबर मित्रांनो अमरावतीचा उत्तर भाग, नंदुरबारच्या भागात मित्रांनो फारशा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज नाहीत, परंतु धुळे अतिउत्तर, त्यानंतर मित्रांनो जळगाव उत्तर पूर्व भागात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असतील. पश्चिम विदर्भातील बहुतांश जे उत्तरेकडील जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये प्रामुख्याने पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असतील. मित्रांनो, मुख्य पावसाचा जो आस आहे हा उत्तरेकडे सरकल्या कारणाने राज्याच्या अंतर्गत भागात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज फारशा नाहीत, लक्षात घ्या. त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर पूर्व, नांदेड, परभणी, हिंगोली या भागात मित्रांनो हलक्या ते मध्यम पावसाच्या नोंदी होताना दिसत आहेत. मोठ्या नोंदी आपल्याला कुठे सध्या तरी दिसत नाहीत. त्यामुळे हा एक अंदाज आपण लक्षात घ्या. दुसरी गोष्ट मित्रांनो, या लो प्रेशरचा जो परिणाम आहे हा मध्य प्रदेशवर जबरदस्त होणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेशला लागून असणारा जो भाग आहे त्या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो, परतीच्या पावसाबद्दल सुद्धा आपण वेळोवेळी टेक्स्ट मॅसेजद्वारे भाकीत केलेले आहे. आणि मित्रांनो, मराठवाड्यासाठी जर सांगितलं तर उर्वरित दीड महिना हा मुख्य सीझनमधील राहिलेला आहे. त्यामुळे या दीड महिन्यात तरी मित्रांनो अंतर्गत मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात फारशा पावसाच्या नोंदी मोठ्या होताना दिसत नाहीत. जलाशय भरताना दिसत नाहीत, हे लक्षात घ्या. आणि हा अंदाज मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना आपल्या पिकांचं नियोजन करणे सोयीचं होणार आहे. त्यामुळे या अंदाजाकडे दुर्लक्ष करू नका आणि सातत्याने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.